विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजे UGCने UG आणि PG अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांसाठी विद्यापीठ स्तरीय स्तरावर प्रवेश परीक्षा घेण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे। नियमित प्रवेश परीक्षेनंतर काही जागा रिक्त राहत असल्यास त्या ठिकाणी विद्यापीठांना प्रवेश प्रक्रिया घेऊन जागा भराव्यात असे UGCच्या परिपत्रकात म्हटले आहे। समुपदेशनाच्या 4 ते 5 फेऱ्यानंतरही काही जागा रिक्त राहत असल्यास विद्यापीठांनी प्रवेश घेऊन महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावर जागा भराव्यात असे यामध्ये म्हटले आहे। या निर्णयामुळे रिक्त जागा राहणार नाहीत आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होण्यास मदत होईल असेही UGCने नमूद केले आहे। यापुढे विद्यापीठ आणि महाविद्यालयामध्ये रिक्त जागा राहू नयेत यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे SOP तयार करण्यात आल्याचेही UGCतील सूत्रांनी सांगितले आहे। कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्टमधील गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित केला जाणार आहे आणि या परीक्षेनंतरही काही जागा रिक्त राहत असल्यास विद्यापीठांनी त्यासाठी अन्य मार्गाचा विचार करावा असेही या परिपत्रकात म्हटले आहे। विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्रत्येक जागा मौल्यवान असते। या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे। मित्रांनो, आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राइब करा। आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील।